चाळीसगाव तहसील कार्यालय येथे सुरू असलेल्या आंदोलनातून महाविकास आघाडीच्या नेत्याकडून आमदार मंगेश चव्हाण यांना बंदुकीने गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ प्रसारित झाला होता। व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांसह आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांकडून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून आंदोलन करण्यात आलं आहे। या प्रकरणी धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे। तर या कटामागे माजी आमदार व माजी खासदारांचा हात असल्याचा गंभीर आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे। मंगेश चव्हाण यांना दिलेल्या धमकी प्रकरणी खुलासा करताना किसन जोरवेकर म्हणाले की माझ्या व्हिडिओमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांचा कुठलाही उल्लेख केला नाही, ते तालुक्याचे दादा आहेत, त्यांच्या नादाला मी कशाला लागू असा खुलासा जोरवेकर यांनी केला आहे। या प्रकरणी आंदोलनकर्ते व मंगेश चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पवन मराठे यांनी। महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 21 तारखेला चाळीसगाव तहसील कचेरीसमोर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी जे काही माझे विचार मांडले त्यामध्ये कुठेही मी आमदार मंगेश चव्हाण यांचं नाव घेऊन त्यांना गोळ्या घालण्याची भाषा केलेली नाही। असं असताना अलीकडे मी आत्ता सकाळी EPS 95 कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्याला शिर्डी येथे आलेलो असताना मला दुपारनंतर कळालं की काही व्हिडिओ व्हायरल झाले, काही बातम्या आल्या, त्यामध्ये मी आमदार मंगेश चव्हाणांना पिस्तुलाने गोळी मारून ठार मारण्याची धमकी दिली। अत्यंत चुकीच्या बातम्या आहे। आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे दादा आहेत। आमसभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी एकमेव दादा या चाळीसगावचा आहे। अशा दादाच्या नादी मी कशाला लागू, त्यांना मी मारण्याची धमकी कशासाठी देऊ? मी त्यांना कुठल्याही प्रकारचं नाव न घेता किंवा नाव घेऊन मारण्याची धमकी दिलेली नाही। आलेल्या बातम्या खोट्या आहेत। ज्यांनी कोणी या बातम्या प्रसिद्ध केल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने मी लवकरच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणारे एका वृत्तवाहिनीने देखील माझं नाव घेऊन मी आमदारांना ठार मारण्याची धमकी दिली अशी बातमी प्रसिद्ध केली। त्या TV9च्या संदर्भात देखील मी चाळीसगाव न्यायालयामध्ये त्यांचे प्रतिनिधी मुख्य संपादक जे कोणी असतील त्यांच्या विरोधात मी या ठिकाणी दावा दाखल करणार आहे। त्याचबरोबर ज्यांनी कोणी या विषयाचं भांडवल करून मला आणि आमदारांना बदनाम करण्याचा, कारण ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या बातम्याच्या अनुषंगाने आमदार बदनाम झाले, मी बदनाम झालो, आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील ज्यांनी कोणी राजकीय भांडवल करून आपला कंड शमवण्याचा प्रयत्न केला त्यांना मी कायदेशीर मार्गाने नीट करणार आहे। आणि पुन्हा एक खुलासा करतो का मी आमदार मंगेश चव्हाण साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही, त्यांना मी धमकी देखील दिली नाही, आणि म्हणून प्रसारित होणाऱ्या बातम्या या खोट्या आहे याची जनतेने नोंद घ्यावी। चव्हाण यांना बंदुकीने मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे। नेमकं काय प्रकार होता? आपल्यासोबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय प्रकार होता, नेमकं काय प्रकार घडलेला आहे? आणि तिथल्या एका आंदोलनाच्या नावाने सगळ्यांना एकत्र करून तिथल्या काही कार्यकर्त्यांना चिथावणीवर उचकून तिथल्या एका राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असं वक्तव्य तिथल्या माजी खासदार आमदारांसोबत करून अप्रत्यक्षपणे खासदारांनी हसून मुख संमती देण्याचा प्रकार सगळ्या जनतेने उघडपणे पाहिला। खरं तर विकासाची लढाई त्यांनी लढली पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे। जिल्ह्यात एकमेव तालुका हा दुष्काळग्रस्त राहिला आणि 85% लोकांचे पैसे खात्यात जमा झाले, परंतु आता आपण काही काम करू शकलो नाही, म्हणून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवून एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न त्यांचा आहे। इथली जनता हुशार आहे, जनता त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देईल। दादा, नेमकं या कटामागे कोण, आपल्याला काय वाटतं? आणि आता या कटामध्ये काय, तिथं काय ते ज्या महाविकास आघाडीचा ते आंदोलन, त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी जमणं, त्या आंदोलनाचे आयोजक माजी आमदार माजी खासदार असणं, त्या आंदोलनाच्या अनुषंगाने तिथं एखाद्याला बोलू देणं आणि ते बोलत असताना त्यांना कुणीही न थांबवणं आणि त्याला अप्रत्यक्षपणे टाळ्या वाजून दाद देणं, हसून दाद देणं, त्यातले जे टाळ्या वाजणारे दाद देणारे आहेत तेच त्या आंदोलनामध्ये त्यांनी त्यांना उचलवलं असेल, या गटामध्ये तेच सहभागी राहणार आहे, दुसरे कोण राहणार आहे? दादा, याबाबत आपण कायदेशीर तक्रार केली आहे। आज काही आमच्या कार्यकर्त्यांना जो त्यांचा उद्रेक झाला होता त्यांनी पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिली आहे। या संदर्भात सन्माननीय गिरीश महाजन साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलले आहेत। या स्तरावर जो पत्रकार आहे त्याच्यावर गुन्हे तपासून त्यांना तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मी गृहमंत्र्यांना करण्यासाठी विनंती करणार।
निश्चितपणे धमकी दिलेल्या मागं कोणीतरी माजी आमदार माजी खासदारचा असा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. कॅमेरा पर्सन सुनील निकमसह पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव. साक्री पिंपळनेर सटाणा रामा क्रमांक 752G या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा मतदारसंघातील नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असा इशारा साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पिंपळनेर वासियांसाठी जिव्हाळ्याचा आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून असंख्य नागरिकांचा वाहतुकीचा मार्ग आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, अन्यथा नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा साक्रीचे आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या मतदारसंघात म्हणजे साक्री मतदारसंघात पिंपळनेर सटाणा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G ह्या रस्त्याचं काम गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेलं आहे. परंतु 5 वर्षात आजही त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. पिंपळनेर गावातून हा रस्ता जाणारा आहे, पिंपळनेर सटाणा मार्ग. त्या ठिकाणी 5 वर्षापासूनचा हा रखडलेलं काम आहे. तर त्या रस्त्यावर आजपर्यंत पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे. रस्त्यावर पाण्या पावसात सुद्धा वेगवेगळे प्रकारचे अनेक खड्डे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि या रस्त्यावर आतापर्यंत जवळपास 4 ते 5 ॲक्सिडेंट मोठे झालेले आहेत आणि 4-5 जीव सुद्धा त्या ठिकाणी गमावलेला आहे. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात सुद्धा होत असतात. त्या ठिकाणी दोन्ही साईडला रस्त्याच्या आजूबाजूला व्यापारी वर्ग यांचे दुकानं आहेत. त्या दुकानदारांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना अनेक अडीअडचणी येतात आणि त्रास सहन करावा लागतो. तर अशा प्रकारचं ह्या 5 वर्ष रखडलेल्या ह्या कामाचं निवेदन आम्ही जवळपास 5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. परंतु त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येतंय की पिंपळनेर गावात आजूबाजूला जे अतिक्रमणधारक आहेत, जास्त नाही आहेत, परंतु 8-9 लोकांचे काही अतिक्रमणं असतील, छोटे असतील, परंतु ते अतिक्रमणधारकांनी काही कोर्टात केसेस टाकलेल्या आहेत. अशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी उत्तर आतापर्यंत देण्यात येत आहे. म्हणून त्या रस्त्याला आतापर्यंत अडथळा येतोय. अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी माहिती दिलेली होती. परंतु त्याच्यातून सुद्धा काही मार्ग काढता येईल या हिशोबाने आणि या उद्देशाने आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री यांना देखील आम्ही दरवर्षी निवेदन देत असतो. परंतु याच्यातून काही मार्ग आतापर्यंत निघालेला नाही. शेवटी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसायची आज आमची तयारी होती. परंतु यासाठी आम्ही उपोषणाची बसायची तयारी असल्याचे पत्र आम्ही 4-5 दिवसापूर्वी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा आम्ही दिलेलं होतं. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांचे जीवन संघर्षावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट नुकताच काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला धुळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून चित्रपट पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली असल्याचं दिसून आलं आहे. सध्या या चित्रपटाचा एकच शो चित्रपटगृहात दाखवला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत 4ही शो दाखवण्याची मागणी केली आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पवन मराठे यांनी. मी पाहतो यांना आरक्षण कसं भेटतंय. मी डंके की चोट पे सांगतो, तुम्ही जर यांना आरक्षण दिलं तर मी स्वतः सात्विक आणि संविधानिक म्हणून याचा जाहीर विरोध करतो. मराठीत सांगितलं समजत नाही का, आता हिब्रू मध्ये सांगू का, ही जागा ओपन साठी नाही. अहो सर, पण मी त्याच्यापेक्षा हुशार आहे. हुशारीला काहीच किंमत. काहून डोक्याची मांडी करायला लागला. चल निघ हो बाय. अहो सर, हे बघा नाही डॉक्टर, माझं ITI पण झालं. काय उपयोग नाही. चल हो बाय निघ.
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन संघर्षावर संघर्ष युद्ध चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपल्यासोबत काही प्रेक्षक आहेत, त्यांनी चित्रपट बघितला आहे. आपण त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. आपण चित्रपट पाहिला, कसा वाटला आपला चित्रपट? संघर्ष योद्धा हा चित्रपट मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर असून अतिशय प्रेरणादायी हा चित्रपट आहे. काळ्या आईचा सेवा करणारा एक सामान्य कुटुंबातला शेतकरी माणूस हा समाजासाठी खऱ्या अर्थाने कसा लढू शकतो याची अत्यंत प्रेरणादायी अशी कहाणी आज पाहिली. आम्हाला सगळ्यांना आणि आमच्या मित्रपरिवाराला अतिशय आनंद झालेला आहे. सामान्य माणूस हा किती मोठा होऊ शकतो आणि स्वतःच्या कष्टाने आणि समाजासाठी देणं लागतो, ही मनातली जी भावना आहे ती मनोज दादांच्या माध्यमातून ती आम्हाला कळली आहे. हा एक प्रेरणादायी प्रवास आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये या पद्धतीने करू असं मला या ठिकाणी वाटतं. दादा आपल्याला कसं वाटलं? काय सांगा. हा सिनेमा आपण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन उभं झालं त्या आंदोलनाची दिशा या सिनेमामध्ये दाखवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षणाची गरज आहे याच्यामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं. या सर्व गोष्टी दाखवल्या आहे आणि तमाम धुळे जिल्ह्यातील शहरातील मराठा समाजाच्या बांधवांनी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारे प्रेक्षकांनी हा सिनेमा या ठिकाणी येऊन पाहावा अशी मी विनंती करतो. या चित्रपटातला नेमका कुठला सीन आपल्याला आवडला? चित्रपटातले सर्वच सीन चांगले आहे, पण मनोज जरांगे पाटलांचे जे विचार आहे ती मी माझ्या जीवनात आचरणात आणेल. आणि जे थिएटरवाल्यांना माझी विनंती असेल, आज आई माझी बिझी असल्यामुळे ती पिक्चर पाहायला येऊ शकली नाही, म्हणून त्यांनी 2 शो करावे, म्हणजे 12 ते 3 आणि 3 ते 6 ही थिएटरला माझी विनंती. धन्यवाद. नुकताच मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली की हा चित्रपट एक शो न दाखवता 4 शो दाखवण्यात यावे आणि न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे जीवन संघर्ष आम्ही देखील संघर्ष अशी काही तरुण बांधवांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन सुनील निकमसह पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाड्याच्या नवीन स्रोतात गोळा होणारे पाणी दूषित असल्याचा आरोप शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी छायाचित्रांसह पुरावे देखील दिले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी मनपा प्रशासन खेळतंय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. पिंपळनेर ग्रामपंचायत कचरा डेपो पूर्णपणे भरला आहे. कचरा साठवण्याची क्षमता संपुष्टात आली असून सर्व प्रकारचा कचरा पांढरा नदीपात्रात टाकला जात आहे. तसेच पिंपळनेरमधील गटाराची घाण देखील नदीपात्रात सोडली जात आहे. ही सर्व घाण अक्कलपाडा धरणात एकत्रित जमा होत आहे. या घाणीमुळे मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यास हेच दूषित पाणी नळाद्वारे येण्याची शक्यता असल्याचा आरोप देखील गोटेंनी केला आहे. त्यामुळे जनतेने माझ्यावर विश्वास न ठेवता स्वतः जाऊन पाहणी करून खात्री करावी असं आवाहन माजी आमदार गोटे यांनी केलं आहे. नेहमी सांगतात 1 दिवसाआड पाणी देऊ, 2 दिवसाआड पाणी, पण पाणी देणार कसं तुम्ही? काय तुम्हाला पत्रकारांची तयारी असेल तर मी आज जरा बाहेरगावी चाललेलं आहे, आल्यावर तुम्हाला घेऊन जाईन, काय अडचण नाही मला. बघा तुम्ही काय परिस्थिती स्वतः डोळ्याने. साखरेसारखी नगरपालिका आहे, काय ड्रेनेज व्यवस्था नगरपालिकेकडे. त्यांचा कचरा गोळा करायचे. अहो धुळे महापालिकेला कचऱ्यापासून वीज तयार करायला प्रकल्प टाकता आला नाही तर बिचारे लहान लोक आहेत काय. आणि ज्यावेळेला तुम्ही पिण्याचं पाणी आणणार आहात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी पाटबंधारे विभाग आणि महापालिका याने एकत्र बसून निकाली काढणं आवश्यक होतं. तेव्हा अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. 6 एका वेळेला कमीत कमी 3 लाख पेशंट तयार होते.
नगर महापालिका अशी नगरपालिका जगात कुठे नसतं सारे संडासचं पाणी पाजतं लोकांना. तेव्हा मी तर तुम्हाला सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवू नका. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज. नाशिक येथील समाजकंटकाकडून बौद्ध समाजाच्या विरोधात विवादित पत्रक व्हायरल केल्याची घटना घडली होती. पत्रक व्हायरल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करत गुन्हाही दाखल केला आहे. नाशिकच्या घटनेचे पडसाद धुळ्यात उमटताना दिसून येत आहे. धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भीमसैनिकांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केलं आहे. सदरील घटनेचा निषेध नोंदवण्यात आला असून आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भीमसैनिक उपस्थित होते. 2 दिवसाआधी नाशिक पंचवटी येथे एका हरामखोराने जातीय द्वेषातून अनुसूचित जातीतील समाजाबद्दल एक आक्षेपार्ह मजकूर छापून त्या ठिकाणी वाटण्यात आलेला आहे. ते मजकूर म्हणजे आज भारतीय संविधानातील एक धर्मनिरपेक्षतेला एक छेद देणारा आक्षेपार्ह मजकूर त्या ठिकाणी छापण्यात आलेला आहे. त्या प्रकरणातील आरोपींना पोलीस प्रशासन देखील पाठीशी घालत आहे. आमची पोलीस प्रशासनाला इथे मागणी आहे की त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मूळ आरोपीला शोधून त्याला शिक्षा करण्यात यावी. आणि या ठिकाणी मुंबई येथे पवई या ठिकाणी एका बिल्डराच्या दबावाखाली येऊन दलित वस्तीवर 700 ते 800 घरांवर बुलडोजर फिरवण्यात आले व त्या लोकांना ऐन पावसाळ्यामध्ये बेघर करण्यात आले. त्याच्या देखील निषेधार्थ आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने एक निदर्शन आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि नागपूर दीक्षाभूमी येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली तिथल्या दीक्षाभूमी प्रशासनाला दबावात घेऊन तेथे सुशोभीकरणाच्या नावाखाली खोदकाम करून अनधिकृतपणे तिथे अतिक्रमण केले जात आहे. त्या अतिक्रमण थांबून तेथील प्रशासनाने देखील चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. विश्ववंदनीय संत शिरोमणी सद्गुरू कबीर यांच्या 626वा प्रगट दिवस महोत्सव संत सद्गुरू कबीर मंदिर धुळे येथे साजरा करण्यात आला. सकाळी गुरु महिमा पाठ, निशाण पूजन व सद्गुरू कबीर चौक येथे आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी शोभायात्रा, भजन, सत्संग कबीर मंदिर धुळे येथे करण्यात आलं. सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली प्रतिनिधी सभा दामाखेडा, जिल्हा बलौदा बाजार, छत्तीसगड यांच्या संरक्षित मार्गदर्शनाखाली 22 जून रोजी कबीर पंथाची पावन धरोहर गंगोत्री बांधवगड येथील आदरणीय श्री हरिदास पांडा यांच्या सानिध्यात ज्येष्ठ महंत धुळे शिवदास, धुळे येथील आदरणीय महंत शोभादास यांच्या मार्गदर्शनाखाली व सद्गुरू कबीर नवयुवक धुळे मंडळाचे अध्यक्ष अविनाश राजाराम लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली तथा आमीन माता महिला मंडळ व सद्गुरू नवयुवक मंडळ यांच्या आयोजन नियोजनातून सद्गुरू कबीर साहेब यांच्या प्रकट महोत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमीन माता महिला मंडळाचे सदस्य तुळसाबाई कोळवले, ताराबाई पवार, कमलबाई माईनकर, शकुंतला खोपडे, उषाबाई लोकरे, उषाबाई जिरेकर, नवयुवक मंडळ सदस्य सत्यवान पाटील, निलेश भोईर, सचिन चौगुले, धीरज माईनकर, श्याम चौगुले, वाल्मिक लाडे, नितीन फुलपगारे, मनोज राणा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्गुरू कबीर साहब के प्रगट महोत्सव मनाया जा रहा है. साहब के 1455 साल गए चंद्रबार उखाड़ से जेठ सुधी बरसाइत को पूर्णवासी प्रकट हुए. आज उन्होंने काशी लहर, आज ही की दिन काशी लहर तालाब में कमल पुष्प के ऊपर उन्होंने प्रकट हुए थे. तब से हम ये प्रकट दिवस निरंतर रूप से आपके इस धुलिया नगरी में निरंतर रूप से सद्गुरू कबीर सत्संग भवन एवं अमीन माता महिला मंडल, सद्गुरू कबीर नवयुवक मंडल के तत्वावधान में ये विशाल शोभा यात्रा के साथ प्रकट उत्सव को मनाया जाता है और साथ ही भंडारा का भी आयोजन किया जाता है. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
धुळे जिल्ह्यामध्ये बोगस बियाणांचे अनेक प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा कृषी विभागाने कारवाई मोहीम हाती घेतली होती. मात्र यातून पळवाट काढत आता कंपन्यांकडून पुन्हा एकदा छुप्या पद्धतीनं शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच असल्याचं बघायला मिळतंय. मका आणि इतर बियाणांचे दर कंपन्यांनी 500 ते 700 रुपयांनी वाढवलेत. मात्र दुसरीकडे बियाणांच्या वजनामध्ये घट करण्यात आली असल्याचा आरोप करत युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाला निवेदन देण्यात आलंय. इतकेच नाही तर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पोस्टद्वारे अलार्म देखील पाठवण्यात आलेत. जिल्हाधिकारी महोदयांना त्याचबरोबर कृषी अधिकारी महोदयांना आम्ही निवेदन द्यायला युवती जमलो आहे. शेतकऱ्याच्या लेखी खऱ्या अर्थानं यात सहभागी झाल्या आहेत. खरं तर गेली अनेक वर्ष शेतकऱ्याचं अत्यंत नुकसान झालं आहे. नैसर्गिक संकटं मोठी आली. मागचं संपूर्ण वर्ष हे दुष्काळाचं वर्ष गेलं. पण दुष्काळाचं मागचं वर्ष गेल्यानंतर यावर्षी किमान सरकार आम्हाला मोफत बियाणं देतं की काय, असा एक अपेक्षा शेतकऱ्याला होती. पण दुर्दैव असं की मागच्या वर्षी 1350 रुपयाला मिळणारी मका बियाण्याची पिशवी यावर्षी 1800 ते 2000 रुपयाला मिळते. आणि या उपर जाऊन निर्लज्जपणाचा कळस म्हणजे काय असू शकतो त्याचं जिवंत उदाहरण. तुम्ही भाववाढ एकीकडे करतायत पण दुसरीकडे 4 किलोची जी मका बियाण्याची पिशवी शेतकऱ्याला मिळत होती ती ह्यावेळी फक्त 3 किलो 200 ग्रॅम, काही पिशव्या 3 किलो 500 ग्रॅम अशा मिळतात. म्हणजे एकीकडे तुम्ही भाववाढ करतात आणि दुसरीकडे तुम्ही वजनात घट करतात. ही सर्रासपणे शेतकऱ्याची लूट सुरू आहे. शेतकऱ्याकडनं पॉकेटमारी केली जाते. सरकारचं कंपन्यांवर कुठलाच लक्ष, कुठलाच अंकुश राहिलेला नाहीये. आणि जर कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपा काढत असतील तर यांना सुद्धा जाग यावी म्हणून आज शेतकऱ्याच्या लेखी आम्ही त्यांना पोस्टाने अलार्म पाठवत आहोत. गेली अनेक वर्ष शेतकरी अनेक संकटांचा सामना करतोय. मागचं संपूर्ण वर्ष हे दुष्काळाचं वर्ष गेलं. पण नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना दुर्दैवानं शेतकऱ्यासमोर सरकार निर्मित सुद्धा संकट उभे केले जातात. खरं तर जी 2023ला मका बियाण्याची पिशवी शेतकऱ्याला मिळत होती 1350 ते 1400 रुपयाला, ती ह्या वर्षी चक्क 1800 ते 2000 रुपयाला मिळते. आणि या उपर जाऊन कंपन्यांचा निर्लज्जपणा असा की जी मागच्या वर्षी 4 किलोची बॅग मिळत होती ती यावर्षी फक्त 3 किलो 200 ग्रॅम, 3 किलो 500 ग्रॅम अशी मिळते. म्हणजे एकीकडे तुम्ही भाववाढ करतात आणि दुसरीकडे तुम्ही वजनात घट करतात. सर्रासपणे शेतकऱ्याची लूट, शेतकऱ्याची पाकिटमारी कंपन्यांकडनं केली जाते आणि सरकारचं कुठलाच अंकुश कंपन्यांवर नाहीये. कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपा काढतायत हा प्रश्नच खऱ्या अर्थानं आम्हाला पडलाय. आणि त्यांना जर झोप आली असेल तर मला वाटतं जाग सुद्धा आम्ही देऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही युवतींनी निवेदन देण्याबरोबरच असं ठरवलं आहे की कृषी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना झोपेतनं जाग येण्यासाठी अलार्म भेट द्यावा. त्यांना आम्ही आज अलार्म भेट करत आहोत. जाग आली तर ठीक आहे. आज 1-2 गावातल्या मुली जमल्या आहेत. जाग आली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली एक मुलगी जरी आली ना तर मंत्रालयाला तुमच्या घराला घेराव घालू. तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलं, शेतकऱ्यांच्या लेकींचं नाही. एकीकडे मागील पूर्ण वर्ष दुष्काळात गेल्यानं धुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले असतानाच आता बियाणांच्या किमतीत वाढ करत वजनामध्ये घट करण्यात आल्यानं या प्रकरणी आता प्रशासन आणि राज्य शासन अशा कंपन्यांवर काय कार्यवाही करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.